बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा आपला कौल स्पष्ट केलाय। या निकालानंतर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केला त्या सगळ्यांना परळीच्या मायबाप जनतेने योग्य धडा शिकवलाय असं ठामपणे परळीतील जनतेंना तळ ठोकून विश्वास दाखवत आपण कायम जनतेसोबतच राहणार असल्याचं सांगितलंय। धनंजय मुंडे यांनी यापुढेही स्पष्ट केलंय। या विजयातून जनतेने सर्वांना आपली भूमिका ठळकपणे दाखवून दिल्याचंही ते म्हणाले। मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे। जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत। जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत। त्यामुळं फक्त आता MIM आणि पंजा कुठंतरी पुढे आहे 2 जागेवर एवढं कळतं आहे, पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्षसुद्धा या ठिकाणी निवडून येतील। प्रचारामध्ये आपल्याला अनेक प्रकारे घेण्यात आलं, आपल्याला भाषण सुद्धा करू दिलेलं गेलं नाही, मात्र तरी देखील आपण जे संयमाने भूमिका निभवली नाही। भाषण कुणी करू दिलं नाही असं म्हणतात, मला कुणी रोखलं होतं भाषण करायला? मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलं आहे, याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी 2 तारीख बनलं होतं, निवडणूक लांबली म्हणून आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे। भाऊ खासदार देखील इथं तळ ठोकून होते, इथं खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही। हे नक्कीच आहे की ज्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही तिथं मात्र कमळाला विजय मिळाला आहे, त्यांचे अभिनंदन। नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला झेंडा फडकवलाय। नगर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार राजेंद्र लोणारे यांनी 1165 मताच्या फरकाने विजय मिळवलाय। या निवडणुकीत राजेंद्र लोणारे यांना 16,326 मते तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे यांना 15,161 मते मिळाली असून त्यांचा पराभव झालाय। भुजबळ साहेबांनी उमेदवारी दिली आणि जनतेने भुजबळ साहेबांना निवडून दिलेले आहे। मी उमेदवार आहे पण साहेबच विजय झालेले आहे आणि साहेबाच्या विकासाबरोबर जनता आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि हा विकास झालेला आहे आणि इथून पुढे चालू राहणार आहे। साहेबांच्या माध्यमातून हा भरपूर जे कामे होणार आहे येवल्याची हे आम्ही पूर्ण करणार आहोत। तुमच्या प्रचार दरम्यान एकही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही तरी तुमचं विजय। साहेबांची तब्येत ठीक नव्हती तरी समीर भाऊ आणि पंकज भाऊनी ही सभा प्रचार सभा हँडल केली आणि जनतेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी शेफालीताई असेल, पंकज भाऊच्या मिसेस। नगरपालिका सदस्य संख्येनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 11 जागा, शिवसेना शिंदे गटाला 10 जागा, भाजपला 3 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 2 जागा मिळाल्या आहेत। या निकालानंतर येवला शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट झालं असून विविध ठिकाणी विजयी उमेदवार आणि पक्षाकडून जल्लोष पाहायला मिळतोय। पाहूया महत्त्वाच्या निकालाच्या बातम्या। बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अमर नाईकवाडे यांनी विजय मिळवला आहे, तर निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय। विजयानंतर परिसरात फटाके फोडत, घोषणाबाजी करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातील भगूर नगर परिषद या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी दणदणीत विजय मिळवलाय। या निकालामुळे भगूर नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून शिवसेना शिंदे गटाची तब्बल 25 वर्षाची सत्ता खंडित झाल्याचं चित्र आहे। निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय।
परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. संघर्ष होता, आज विजय झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की मी बरेच वर्ष काम करत होते आणि आज भगूरच्या जनतेने मला जो न्याय मिळवून दिला त्यासाठी सर्वप्रथम मी भगूरच्या जनतेचा आभार व्यक्त करते. माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून हा विजय मला दिलेला आहे. त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे. इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर आज हा दिवस उजाडला आहे, काय मनामध्ये भावना? खूप छान वाटतंय. खूप वर्षापासून कष्ट करत होते आणि असं आहे की राजकारण असो समाजकारण असो एक कुठेतरी आपल्याला जेव्हा अशी पावती जनतेकडून मिळते तेव्हा खरंच खूप आनंद होतो. या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले होते. शिवसेनेच्या विरोधात खूप मोठा संघर्ष झालेला आहे. काय आपण आता एकूणच विजय झालेला आहे, काय कामं आपल्याला जी अपेक्षित आहेत आगामी काळात? भगूरच्या विकासासाठी आता सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात देखील मुद्दे उचलले की भगूरचा विकास कुठेतरी खंडित झाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी जन्मभूमी आहे आणि त्याचं देशात पूर्ण नाव असताना भगूरमध्ये तशा सुविधा सोयी काही नव्हत्या. तर त्या अनुषंगाने आज भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि माझ्याबरोबर मित्र पक्ष म्हणून उभटा पण होता आणि इतर मित्र पक्ष हे सगळे मिळून आम्ही जे काही उमेदवार निवडून येऊ आम्ही चांगल्या प्रकारे विकास कामे मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आतापर्यंत निवडणुकीत खूप टोकाचा संघर्ष झालेला आहे. वरती महायुती एकत्र आहे, आताही स्थानिक लेवलला महायुतीला एकत्र घेऊन आपण काम करणार आहात. महायुती म्हणून आम्हाला जसं पक्ष आदेश देईल त्या हिशोबाने आम्ही काम करू. रत्नागिरी नगर परिषदमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांनी विजय मिळवलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवानी सावंत यांचा पराभव झालाय. रत्नागिरी नगर परिषदेत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. मात्र या चुरशीच्या लढतीत अखेर महायुतीचा विजय झालाय. निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्याकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय. खूप आनंद झालेला आहे. महायुतीचा चांगला दणदणीत विजय झालेला आहे. आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि या रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी मला दिलेली आहे आणि नक्कीच रत्नागिरीकरांनी आम्हाला चांगल्या मताधिक्याने विजयी केलेला आहे आणि जनतेने ज्या विश्वासानं आम्हाला निवडून दिलेला आहे नक्कीच जनतेच्या मनात जो विकास आहे तो चांगल्या प्रकारे विकास करून आम्ही नक्कीच त्यांनी दिलेलं जे मत आहे ते सार्थकी ठरवू. बीड जिल्ह्यातील धारूर नगर परिषद निवडणूक 2025चे निकाल जाहीर झाले असून विविध प्रभागामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टीचे बालाजी चव्हाण आणि निर्मला नेहरकर ह्या विजयी झाल्यात. तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नितीश शिनगारे तर भाजपच्या सारिका शिरसाट यांना विजय मिळाला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या मनीषा सोनवणे आणि शेख अक्रम विजयी झाले. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटचे बिभीषण गायकवाड तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आकांक्षा फावडे यांना विजय मिळाला. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या रोहित हजारे आणि माधुरी लोकरे यांनी बाजी मारली. बीडमध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात भाजप अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी काळात बीडमधील जनतेचा कौल भाजपच्याच बाजूने लागेल असा ठाम दावा राम कुलकर्णी यांनी केलाय. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बीड जिल्ह्यात एकूण 6 नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि आज मतमोजणी होत आहे. निकाल अवघ्या काही तासावर आहे. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की बीड जिल्ह्यातल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. गेवराईमध्ये कमळ फुलेल, माजलगावमध्ये कमळच फुलेल, धारूरमध्ये कमळ फुलेल आणि बीडला सुद्धा नगर परिषद कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. राहिला विषय परळीचा, त्या ठिकाणी भाजप आणि अजितदादा पवार अर्थात माजी मंत्री धनंजय मुंडे आम्ही एकत्र आहोत. त्या ठिकाणी सुद्धा बाजीराव धर्माधिकारी विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये
आमचे नेते ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकिशोर मुंदडा हेच नगराध्यक्ष होतील यात शंका नाही. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या वरणगाव नगर परिषद निवडणुकीच्या पहिल्या मतमोजणी फेरीअखेर भारतीय जनता पार्टीच्या 7 जागांवर विजय झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 2 उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार विजयी झाला. पहिल्या फेरीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. वरणगावमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. तुम्ही विजयी झालेला आहात. हा सर्वसामान्य जनतेचा विजय. संजयभाऊ सावकारे यांनी जो विकास केलेला आहे वरणगाव परिसरात, भुसावळ तालुक्यात, त्याचा भरभरून लोकांनी मतदान केलं आहे आणि 100% विजय संजयभाऊ सावकारे यांच्या चरणी, आमचा भारतीय जनता पार्टीच्या चरणी अर्पण आहे. संगमनेर सेवा समितीच्या निवडणुकीत तांबे थोरात गटाच्या उमेदवारांनी बहुसंख्य जागांवर विजय मिळवल्याने संगमनेरमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानाबाहेर विजयी उमेदवार आणि समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केलाय. दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे यांनी आघाडी असल्याची माहिती आहे. तर निकालानंतर आमदार सत्यजित तांबे यांच्या नावावर जोरदार घोषणा देण्यात आल्यात. या आनंद उत्सवात माजी आमदार सुधीर तांबे हेही सहभागी झाले होते. बारामती नगर परिषदेच्या पोस्टल मतमोजणीची अंतिम निकाल जाहीर झाला असून या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार सचिन सातव यांनी मोठी आघाडी घेतली. पोस्टल मतांमध्ये सचिन सातव यांना 35 मते मिळाली आहे, तर अपक्ष उमेदवार काळूराम चौधरी यांना 5 मते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बळवंत बेलदार यांना 1 मत मिळाले. मतमोजणीच्या अंतिम निकालात अजित पवार गटाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत मंत्री जयकुमार रावल यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसलाय. नगर परिषद पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार कलावती माळी यांना तब्बल 780 मताच्या फरकाने विजय मिळाला. या निवडणुकीत कलावती माळी यांना 6,991 मते, तर भाजपचे उमेदवार रजनी अनिल वानखडे यांना 6,211 मते मिळाली. भाजपला पराभवाचा सामना यावेळी करावा लागलाय, तर निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. शिंदखेड्याच्या जनतेचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर आणि विशेष म्हणजे संविधानाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं. कुठलीही दहशत, दादागिरीला, मंत्रिपदाची दहशतीला बळी पडले नाहीत आणि हा विजय जो आहे हा शिंदखेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. हा दडपशाहीच्या विरोधातला निकाल आहे आणि विशेष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पालकमंत्री असतील, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल असतील, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे असतील, यांचा सपशेल पराभव झालेला आहे. अतिशय छोट्या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दादागिरी, यात्रेचं स्वरूप या गावाला आणण्याचा जो प्रकार केला तो या मतदारांनी विनम्रपणाने नाकारलेला आहे आणि निश्चित आम्हाला दडपशाहीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून हा जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय आणि ह्यापुढे या शहरातच नव्हे, या तालुक्यातच नव्हे, या जिल्ह्यातली ही भारतीय जनता पार्टीची दादागिरी सामान्य माणसाच्या विश्वासावर, फुले शाहू आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे अग्रक्रमण करणार आहोत. पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवला आहे, तर नगराध्यक्ष पदासाठी जयदीप बोरभाई हे विजयी झालेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी झाले असून भाजपचे केवळ 2 उमेदवार निवडून आलेत, तर अपक्ष उमेदवार तानाजी खोमणे यांनाही यावेळी विजय मिळालाय. या निकालानंतर जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडट्टीवार यांनी आपला गड कायम राखलाय. स्थानिक राजकारणात चुरशीची लढत पाहायला मिळाल्यानंतरही ब्रह्मपुरीत काँग्रेसचा दबदबा कायम राहिल्याने निकालातून स्पष्ट झालंय. या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय, तर ब्रह्मपुरीतील काँग्रेसची पकड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कोल्हापुरात नगरपालिकेतील विजयानंतर राजकीय वर्तुळात मोठी घडामोड पाहायला मिळाली.
कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी एकमेकांना मिठी मारत युतीचा संदेश दिलाय. कागल आणि गड हिंगलीजमध्ये विजयानंतर प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापुढेही आमची आघाडी कायम राहणार असून माजी आमदार संजय घाटगे यांनाही सोबत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच पुढील राजकारणात माजी खासदार संजय मांडलिक यांनाही सोबत घेण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. दरम्यान भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर समरजित घाटगे यांनी तारखा तुम्हीच ठरवा, मी योग्य वेळी बोलेन असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवलाय. नाही, आता आपल्याला माहिती आहे की निवडणुकीपूर्वी ज्यावेळेला बी फॉर्म दिली होती त्यावेळी एक दिवस आधीच एका ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आमची ही युती झाली. वास्तविक हा जनतेला आणि सगळ्यांना धक्का होता. अनपेक्षितपणानं कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही आम्ही युती केली. आमच्याही मनामध्ये शंका होती की ही किती लोकांना रुचेल, किती लोकांना आवडेल. आणि शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वर्ष संघर्ष होता आणि संघर्षामध्ये कार्यकर्ते सुद्धा बऱ्याच जणांना त्याची संकट त्यांनी झेललेली होती. त्यांनी दोघांनाही फार मोठी साथ दिलेली होती. अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं आणि निवडणूक करणं ही फारच मोठी कठीण गोष्ट होती. कारण त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या अनेक ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं देणं, पुढचं राजकारण कसं होणार, पुढचं समाजकारण कसं होणार ही माहिती देणं हे एक आमच्यासाठी फार एक आव्हान होतं. मला कागलच्या सर्व जनतेचा आणि मतदारांचा मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला. ठीक आहे, काही मतं गेलेली आहेत. मला वाटतं येणाऱ्या काळात त्यांनाही आम्ही समजावून सांगू आणि ही युती कशी पुढे चालू राहणार आहे, यामध्ये या शहराचं आणि या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करेन. आणि जी अपेक्षा आणि जी निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले पूर्ण करण्यासाठी आणि या कागल शहराचं चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे आणि विशेषतः एवढीच युती यापुरती नाही, येणाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद्य अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला त्यामध्ये निश्चितपणाने चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू. मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुकामध्ये आम्ही अशाच प्रकारे चांगली युती, चांगलं संघटन, लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू.